कलिंगड अभ्यास कर. होय थोडं आंबट लागतं. सारखं लागते कसं तेच माझ्या डोक्यात येईना किती एकदम फुसफुशीत आहे ते तसंच ते काहीतरी वेगळं लागतंय. बाहेर दुसऱ्या घरात शेजारच्या घरात सुद्धा वाज जाते. वाजत नाही त्यामुळे म्हणते रे काय ठेवलंस म्हणून ती आणतात मला शेंगाड आणलं म्हणून तिथलं टाकलं एवढं पोकळ आहे का नाही काय काय असणार आहे काय तरी हाय असलं शिव पोकळ. तेच नाही ना एक मला बी आठवणं झाले. कलिंगड कलिंगड नाही कलिंगड एवढं नाही ही एकदम फुसफुशीत आहे. का ते ही आहे खरबूज तिथे परीक्षा आहे त्या आता खरबूज. चला दीदीचं पेपर आहे ते आलो होतं दीदीकडे भेटायला बरेच दिवस झाले यायचं काही झालेलं नाही. थांबत नाही आपल्यासाठी. आता दीदीला अभ्यास करायचा आहे त्यामुळे जास्त काही थांबणार नाही. आता आम्ही जाणार आहे घरी. चला तर मग पेरू पण असं लागतंय ना केमिकल घातलेलं ते असेल काहीतरी हाय पण खाल्लंय पण आठवणा झाले मला की नेमकं. खराब होऊन देऊ नको. ते द्राक्ष देत आहेत 2 घे द्राक्ष धुवून ठेवते बुट्टीत हात धुताना. आणि हे टोपण त्या डब्यात पलटी मारून पाणी टाकून आण व्यवस्थित. तो पण भिजवून ठेवून म्हणजे काढून खायला येते. आणि हे असं कटिंग केलं का नाही हे राखायचं नाही असं उघडं. एक तर संपवायचं नाही तर हे डस्टबिन मध्ये टाकायचं. परत कट करा संपणार. खाऊन बघ कसं लागतं दीदीला दे परत. कशाला बेकार कसं लागतंय कडू लागतं बीज बरंच काढून कडू खाते असते ते. सुरुवातीला. मी कच्चं खाल्लं होतं कडू इथं लागलं. कच्च कडू लागते. पप्पाला तर कधी माहितीच नव्हतं खाल्लेलंच नाही पप्पाने कडूच शेतात. लागलं मला ते. पप्पाने घेतलं तोडलं आणि काकडी खाल्लं ती तुला आणली की नाही आता कच्च तसलंच कडू कडू लागते. फिरावं लागतं का असं होतं शेतात पण ज्वारीच्या रानामध्ये येतात. बी टाकलं का होऊन जाते. ककडीच्या येल्यासारखं येल असते ते आपल्या शेंग. रानात टाकायची बी. ककडीच्या येल्यासारखं येल असते ती शेंदाड्याचं भरपूर शेंदाडं आपण लागले. टाकायचं रानात. सगळ्या शेतात शेंदाडच करायची पुढच्या वर्षी. कलिंगड करत कलिंगड. आणि हे पप्पाला तर शेंदाड्या बी आवडत नाही ते. मला नाही आवडत शेंगळे. बघ. गोडमट लागत नाही आणि काय. करायची कशाला मग खाणं न कर. कोण काय आता पप्पूच्यात काही थोडी शेंदाड आली ती आता होईते ते का कुरिअरनं पाठायचं मास. उगवलेत का मास ते आलेत का तळ्यामध्ये तळ्यात आहे ती कुठं तर किती तरी पिलं सोडली होती. भरपूर आहे. 2000 का 2500 पिलं सोडलेली त्यात कुठं तरी एक टोपलंभर निघतील मास. भरपूर आहे ती. चला मग आमचं जायचं टायमिंग झालंय आता. नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आता आम्ही जातो घरी आणि बसले त्या पुऱ्या आहेत त्या आजूबाजूला. दीदीचं चालू आहे खरबूज खायचं. आता परीक्षा झाल्यावर ये मग. दीदी कशी लागली चव सांग बरं. छान आहे छान आहे. दप्तर घेऊन नाही. पहिल्यांदाच खाल्लंय दीदीनं पण नाही येत शेंदाड दीदीनं पहिल्यांदाच डायरेक्ट खाल्लंय. सामान घेऊन एप्रिलमध्ये कशाला तर आता आलो आहे दीदीकडं आम्ही हॉस्टेलला आणि चालू आहे पोरींचा अभ्यास. आजूबाजूला पोरी आहेत पण मी काही दाखवलेलं नाही पोरी. आणि दीदीचं आता खाऊन झालं काय शेंदाड खाल्लं दीदीनं पण पहिल्यांदाच खाल्लं आणि पहिल्यांदा खाल्लं त्यामुळं दीदी म्हटली काय एवढी काही चव काही कळली नाही त्याची. आणि चालू आहे ते आमच्या गप्पा वगैरे झाल्या. दीदीला काही सांगितलेलं नव्हतं येणार आहे आज. दीदी आम्हाला बघून एकदम सरप्राईज झाली आणि दीदीला खूपच आनंद झाला होता. आणि आता दीदीचे पेपर चालू आहे ते तर म्हटलं जाऊन यावं. परीक्षा चालू आहे त्याच्यासाठी जाऊन आलो का. आणि दीदी बरेच दिवस झालं घरी पण आलेली नव्हती. येळोशीला घरी आलेली त्याच्यावर काही जाणं पण झालं नाही आणि तिनं पण आली नाही घरी. त्याच्यामुळं म्हटलं मग जावं. जवळ आहे काही जास्त लांब नाही तरी पण जाऊन यावं. आणि मग आलो. मागच्या 5-6 दिवसातच जायचं होतं पण माझी तब्येत बिघडली त्याच्यामुळं काही जाणं झालं नाही. तर मग आता बरं वाटतंय त्याच्यामुळं मग दीदीकडं जाऊन आलो. आणि छान वाटलं दीदीला पण आणि आम्हाला पण छान वाटलं. असं कधी तर गेलं तर पोरांना पण बरं वाटतंय. त्याच्यासाठी जाऊन आलो. गप्पा झाल्या. अभ्यास चालू आहे म्हणजे परीक्षाचं तयारी चालू आहे. आता उद्या पेपर आहे ती दीदीचं तर चालू आहे पोरींचा अभ्यास वगैरे. जास्त वेळ काही थांबणार नाही कारण पोरींचा पेपर आहे. उगाच डिस्टर्ब होते पोरींला. एक 10-15 मिनटं थांबलो
आणि मग निघालो आम्ही. बघ, चला रागायचं कायच नाही. थोडं थोडं खायला बघा. परीक्षा गडबड करतो परीक्षा सांगा तुला. चला म्हणून तुला म्हटलं राहा थोडं पोट गडगडल होय. जो का होय, चालतंय. हां काय डसतंय होय. हो तर ग. अभ्यास कर. होय. जा. अजून काय द्यायचं तर नाही. काय न वाचलेलं दे. डबा तेवढा धुवून चांगला घासून घे. चालतंय ना, जाऊ का? हो जा. काय द्यायचंय का नको असलेलं? नाही का काय? साडेपाच वाजले बघा. आले घराजवळ. आता थोडंसं जवळ आले घर. समृद्धी महामार्ग आहे मला. तुळजापूर महामार्ग, तुळजापूर समृद्धी महामार्ग आहे बघा. इकडे आता तुळजापूरला जाते आणि आपण निघालोय तुळजापूरला. 5:30 वाजले आणि आता एक तरी 10 मिनटं लागतील की जायला. 10 ते 15 मिनटं लागतील अजून घरी जाण्यासाठी. पाय अवघडले गाडीवर बसून बसून. लांबचा प्रवास आहे. चला. आणि दुपारी जाताना लय ऊन लागले. घरी जाताना